ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 2026 नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आले आहे. या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. पौष महिन्यात मकर संक्रांती दिवशी आपण सूर्यदेवांची पूजा करतो. कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. तेव्हापासून दिवस मोठा होतो. या महिन्यात सूर्यपूजेला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. मकर संक्रांती दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्र म्हटल्यामुळे आपल्यावर सूर्यदेवांची कृपा होते. तर ही मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 बुधवारी आली आहे. या दिवशी संक्रांत मातेने शंकरासुराचा वध केला होता. म्हणून या दिवशी मकर संक्रांत मातेची पूजा करून आशीर्वाद घेतला जातो. तिला तिळाचे लाडू व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. सुवासिनी सुगड पूजा करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. लहान मुले पतंग उडवतात. अशा प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी तीळ दानाचे देखील खूप मोठे पुण्य सांगितले आहे. संक्रांत माता ज्या वस्तू घेऊन येते त्या आपण घालणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी संक्रांत मातेची पूजा करून आपण सुख सौभाग्याचा आशीर्वाद घेतो. अशा प्रकारे या दिवशी ही कशावर आली आहे हे पाहूया. 14 जानेवारी 2026 बुधवारी शके 1947 रोजी पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर यावेळी आपण सुगड पूजा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकतो. संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्येस पाहत आहे. संक्रांतीचे फळ. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होती. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर या पर्वकालात दान द्यावयाचे देखील तितकेच महत्व आहे. तर या दिवशी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडे इत्यादी यथाशक्ती दान करावे. त्याचबरोबर किंक्रांती दिवशी खरेदी नसतो. तर या दिवशी काही कामे वर्ज्य केली आहेत. दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे अशी कामे करू नयेत. अशा प्रकारे या संक्रांतीचा आपण सण अगदी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करायचा आहे. तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः.